यूट्यूब चॅनल आहे चैतन्य म्युझिक हे चॅनल ओपन होणार आहे आज. आणि आम्ही दिवाळी स्पर्धा होती त्या दिवाळी स्पर्धेचा निकाल आज पारितोषिक वितरण होतो. असे 3 आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत. पहिल्यांदा मी माझ्या स्त्री जीवनाची गाथा रामायण महाभारत या पुस्तकाबद्दल बोलेल थोडं. माझं एक पुस्तक रामायण महाभारत आहे आपल्याला कळलं असेल. आणि रामायण महाभारतातल्या ज्या 5 महिला आहेत म्हणजे महाभारताच्या 5 आणि रामायणाच्या 5 यांच्यावर मी ते लेखन केलेलं आहे. आणि आपण सोशल मीडियाच्या काळात आज आहोत आणि चुकीचे काही व्हिडिओ किंवा लेख आपण वाचतो, पुस्तकं वाचतो आणि त्याच्यातून काहीतरी वेगळं आपल्याला रामायण महाभारतातल्या या महिलांबद्दल किंवा इतरही कॅरेक्टरबद्दल आपल्याला कळतं. आणि मग कुठेतरी दुःख होतं की आपण रामायण महाभारत जे काय पाहिलं होतं, ते काय वाचलं होतं, हे चुकीचं रामायण महाभारत सांगितलं जात आहे. आणि मग मला असं वाटतं की त्याला सत्याग्रह करून आपण घेतला पाहिजे. आणि नागेबरोबर मी ते सलग माझं घेतलं आणि नंतर मी ते सलग घेऊन राडेकरांकडे गेल्यानंतर राडेकरांनी सांगितलं की आपण त्याचं पुस्तक नक्कीच करूया. आणि प्रश्नपैकी त्याला प्रस्तावना दिली. अशा प्रकारे पुस्तक तयार झालेलं आहे. आणि माझ्या मी बोलण्यापेक्षा प्रत्येकाही त्याच्यावर प्रकाश जास्त टाकणार आहे. आणि या सगळे या पुस्तक प्रकाशनानंतर माझं चैतन्य म्युझिक म्हणून एक चॅनल आहे ते ओपन होणार आहे. तर त्याच्याबद्दल मी आता सांगून ठेवतो. आता आपलं पुस्तक प्रकाशन झालं की लगेच आपण तो कार्यक्रम करणार आहोत. तर तो की त्या 2-3 गाणी केल्यानंतर हे माझं वाटतं 3रं गाणं आहे. आणि 3रं गाणं करताना मी बोललो की आता आपलं युट्यूब चॅनल आपण काढावं. आणि मी युट्यूब चॅनल काढलं आणि अमित सांगलेकर यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं. कारण आम्ही आता गाडी बनवतो आणि संकल्पना संपूर्ण अभिनेत्यांची असते संगीताची आणि माझी ताल आणि माझी शब्द असतात. आणि आता जे गाणं आहे ते गाणं कुलकर्णी मॅडम म्हणून एक आहे, त्यांनी ते गाणं गायलेलं आहे. आणि आता मी त्या गाण्याबद्दल तुम्हाला काहीच सांगणार नाही. ते गाणं थंडीवर आहे आणि ते ऐकल्यानंतरच तुम्हाला कळेल काय गाणं आहे त्याबद्दल. आणि त्यानंतर मी दिवाळी स्पर्धा जी घेतली होती आणि रामदास कवे आणि गोल्डेताईंनी त्याचं परीक्षण केलं. तर त्याचं पण आता आपण पारितोषिक वितरण समारंभ त्याचा करणार आहोत. आणि माझ्यापेक्षा गोसावी सर याबद्दल सविस्तर सांगतील. पण ते कार्यक्रमाचे शेवटी आपले जे प्रस्तावित सांगितलं ना ते गोष्टी तुमच्याबरोबर आणि खरी भूमिका त्यांची जी होती ती भूमिका स्पष्ट करतील. आणि अशा प्रकारे मी माझं 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रुपेशजी पवार यांचा वाढदिवस आहे आणि एकदा सगळ्यांनी आपण जोरदार टाळ्या वाजवून या रुपेशजी पवार यांना वाढदिवसाच्या सगळ्या शुभेच्छा देऊया. व्यासपीठावरील मान्यवर सगळे दिग्गज बसलेले आहेत आणि त्यांची भाषणं तुम्ही ऐकायला उत्सुक आहात. प्रकाशकाने फक्त चांगलं पुस्तक वाचकांच्या हाती द्यायचं असतं, त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. पण रुपेशजी पवार हा असा ऊर्जेचा स्रोत आहे, हा असा एक महामेरू आहे की ज्याच्याकडून सतत आपण काहीतरी शिकावं. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, काच के खिलौनों को उछाला नहीं जाता, मेहनत करने से हो जाती है मुश्किलें आसान, क्योंकि हर काम
तकदीर पर ताला नहीं जाता. म्हणजे नियतीला सुद्धा स्वतःच्या पायदळी सोडून, जसं लोकमान्य टिळक यांचं एक वाक्य आहे की आकाश जरी कोसळून पडलं तरी मी त्याच्यावर पाय रोवून उभा राहील. तर रुपेशजी मध्ये मला पाय रोवून उभे असलेले लोकमान्य दिसतात की किती अडचणी येऊ, आणि त्याचे आई बाबा तर खरोखर त्यांना सलाम करायला हवा की इतक्या सगळ्या अडचणीतून आपल्या मुलाला उभं करणं. मी मागे एका रुपेशजींच्या पुस्तक प्रकाशनात म्हटलं होतं की रुपेशजींना वेगवेगळ्या महाविद्यालय, शाळा आणि कॉलेजेस मध्ये ब्रँड अँबॅसिडर केलं पाहिजे. कसलं जिद्दीचा. आता जरासं काही झालं तर मुलं लगेच आत्महत्या करतात. आईने हे दिलं नाही, बाबांनी ते दिलं नाही, किंवा शाळेमध्ये नापास झाला. पण सतत मला जेव्हा रुपेशजींचा फोन येतो तेव्हा काहीतरी नवीन मी केलंय सर, मी हे करतोय, मी ते करतोय, आणि मला सांगायला आनंद वाटेल की रुपेशजी हे ऍडव्होकेट आहे. म्हणजे उच्च विद्या विभूषित असलेली व्यक्ती, जिचं लेखनावर प्रेम आहे. शारदा प्रकाशन करते ते म्हणाले की आपण वेगवेगळी पुस्तकं देऊ, ग्रंथ लोकांना देऊ. आमचे सगळेच इथे आयोजक सुद्धा की ज्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले आहेत, हे अतिशय रामायण आणि महाभारत याच्यावरचं जे स्त्रियांवरचं पुस्तक आता इथे प्रकाशित होणार आहे, तर त्याला मी शुभेच्छा देतो. आणि रुपेशजी असेच तुम्ही लिहित राहा आणि तुमचे असेच वाढदिवस साजरे होत राहो. शुभेच्छा. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आजचे उत्सव मोर्चे ॲडव्होकेट रुपेश पवार सर, अध्यक्ष महोदय बोधनकर सर, प्रकाशक डॉक्टर संतोष राणे सर, सुभाष कासार सर, नमस्कार. आणि आजचे स्पर्धेचे परीक्षक बोर्डे मॅडम आणि खरे सर, आणि आपण सर्व प्रेक्षक बंधू भगिनींनो, तुम्हा सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. आज या व्यासपीठावर उपस्थित राहून या कार्यक्रमाचा एक भाग असल्याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो. कारण आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन आपण करतोय ते पुस्तक थोडं वेगळं आहे. स्त्री जीवनाची कथा रामायण महाभारत असं हे पुस्तक ही फक्त एक साहित्य कृती नाही, तर स्त्री जीवनाच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि आजच्या काळातील समाज मनाला आरसा दाखवणारा हा एक अभ्यासपूर्ण दस्तऐवज आहे. ही अशी पुस्तकं लिहिण्यासाठी ChatGPT किंवा Google या अशा माध्यमांचा उपयोग करून ही पुस्तकं लिहिली खचितच जाऊ शकत नाही. अतिशय संशोधन, अभ्यास आणि साधना हे पुस्तक लिहिण्यामागे लागलेली आहे. हे आपल्याला जेव्हा तुम्ही पुस्तक हातात घ्याल तेव्हा तुम्हाला लगेचच कळेल. या पुस्तकामध्ये रामायण महाभारतातल्या ज्या स्त्री पात्रांचा आपल्याला आतापर्यंत परिचय आहे, त्या व्यतिरिक्त स्त्रिया, ज्याला आपण म्हणतो की पडद्या मागच्या स्त्रिया, की ज्या रामायण आणि महाभारतामध्ये ज्यांनी एक अविभाज्य रोल, अविभाज्य त्यांनी भूमिका साकारली, त्यांची ओळख आपल्याला या पुस्तकातून करून दिलेली आहे. आपण जे आता 40-50 या वयोगटातले आहोत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण रामायण महाभारत या मालिकांनी एक काळ गाजवला होता की ज्यावेळेला रस्त्यावर कोणीच नसायचे आणि सगळ्यांना या रामायण महाभारतातल्या मालिकांमध्ये आता आजच्या भागात काय आहे ते जाणून घ्यायची उत्सुकता असायची. पण आज जे जेनझी या पिढीचा जो जमाना आहे, या काळामध्ये हे पुस्तक येणं फार महत्वाचं आहे. कारण ज्या सिरियल आपण बघितल्या होत्या त्या सिरियल करताना खूप मोठा रिसर्च त्या सगळ्या निर्माता दिग्दर्शकांनी केला होता. पण आता तो काळ गेला आहे, साधारण 20-30-40 वर्षाचा काळ त्यामध्ये गेलाय. आता त्या सिरियलचा जो अभ्यास त्यावेळेला त्यांनी केला होता तो ॲडव्होकेट रुपेश पवार यांनी वाया जाऊ दिला नाही. त्या सिरियल मधली पात्र, त्यातले संदर्भ, त्या ज्या घटना दाखवल्या गेल्या त्यांचा अभ्यास, आणि त्याचबरोबर त्याच्यावर आधारित जे काही संदर्भ ग्रंथ आता उपलब्ध आहेत, मान्यवरांच्या मुलाखती आहेत, पुस्तकं आहेत, या सगळ्यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक आपल्या हातामध्ये मांडलेलं आहे. रामायण आणि महाभारत या दोन्ही मधल्या 10 स्त्रियांची आपल्याला याच्यामधून ओळख सरांनी करून दिलेली आहे. कोणासाठी हे पुस्तक उपयोगाचं आहे, तर मला एक चांगली आनंदाची गोष्ट अशी वाटते की सगळ्याच वयोगटातली, म्हणजे आता इथे आपण बघतोय लहान मुलं ही आहेत, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक वयोगटाने वाचावं असं हे पुस्तक. आणि खास करून आजच्या तरुणाईला याच्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे.
जेव्हा आपण रामायणाचा उल्लेख करतो, रामायण त्याला आवडतं, कोणाला आवडत नाही धार्मिक प्रवृत्तीच्या व्यक्तीला, अशी एकही व्यक्ती नाही. आणि ज्याला रामायण माहितीये, ज्याला राम माहितीये, त्याला रामरक्षा माहिती. रामरक्षा पठण करत असताना रामरक्षेतूनच आपल्याला रामायणातल्या सगळ्या पात्रांचा आपल्याला त्याच्यातून अभ्यास करता येतो, सगळ्या पात्रांची ओळख घेता येते. त्याच्यातच दिलेलं आहे सौमित्री कौसल्येयो दृश्यम पातु विश्वामित्र प्रिय श्रुती घ्राणं पातु नक्षत्राचा मुखम सौमित्री वत्सलता. या स्तोत्रातून आपल्याला सुमित्रेची ओळख होते, या स्तोत्रातून आपल्याला श्लोकातून कौसल्याची ओळख होते. पण या व्यतिरिक्त काय आहे? सीताच्या फोटोमध्ये रामाच्या मूर्ती होतीच, रामासोबत वनवासाला जाण्याची आज्ञा प्रभू श्री रामचंद्रांना दिली होती. पण त्यांना साथ देण्यासाठी सीतेने त्यांच्या पावलावर पाऊल टाकलं आणि 14 वर्षाचा वनवास सीतेने केला. हे आपल्याला सगळ्यांना माहितीये. पण जेव्हा राम आणि सीता वनवासाला गेले होते, त्यावेळी त्या रामाच्या आईच्या मनातल्या भावना काय असतील, कौशल्याच्या मनातली आंदोलनं काय असतील, हे कुठेच लिहिलं वाचलं गेलं नाही. राम वनवासाला गेले, त्यांच्याबरोबर साथ देण्यासाठी सीतामाई गेली, लक्ष्मणाला वनवास झाला नव्हता. पण बंधुप्रेम इतकं त्यांच्या मनात दाटून आलं होतं की या बंधुप्रेमासाठी लक्ष्मण सुद्धा त्यांच्यासोबत गेले. मग आता लक्ष्मण गेले, पण मग त्यांच्या पाठी असणारी त्यांची पत्नी, त्याच्याबद्दल फार काही बोलणं गेलेलं नाही. आणि मग ज्यावेळी वनवासाला ते रामासोबत जायला निघाले आणि मग त्यांच्या पत्नीने त्यांना आठवलं की तुम्ही जाणार तिथे वनवासाला, पण माझं काय होणार? मग उर्मिलेला लक्ष्मणाने आपल्याला मिळालेल्या निद्राशक्तीचं वरदान उर्मिलेला दिलं आणि मग 14 वर्ष त्या वरदानाचा आधार घेऊन उर्मिलेने आपलं सून म्हणून असलेलं कर्तव्य पार पाडलं. याच्याबद्दल मी फार केली. आणि जेव्हा हे पुस्तक आपण हातात घेऊन घरी जाणार त्यावेळेला या सगळ्या स्त्री पात्रांची आपल्याला ओळख होणार. जेव्हा रामायण म्हणतो त्यावेळेला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीतामाई आणि आता उर्मिलेचा उल्लेख केला. भरत आणि शत्रुघ्न यांच्या पत्नीचं काय, त्यांची नावही माहित नसते. आणि आता जसं मी मगाशी म्हटलं, आजकाल सगळ्या गोष्टींसाठी आपण गुगल करतो, चॅट जीपीटी वापरतो. करून बघा गुगल, शत्रुघ्न यांच्या पत्नीचं नाव काय, पूनम सिन्हा नाव आहे. पण शत्रुघ्न सिन्हाच्याच पत्नीचं नाव सगळीकडे गुगल मध्ये आहे. म्हणजे किती अजून रिसर्च, किती अजून अभ्यासाची गरज आहे. आपली संस्कृती, त्याला आपण महाकाव्य म्हणतो रामायण आणि महाभारत, पण हे काव्य नाहीये, हे नाटक नाहीये, हा ग्रंथ आहे, हा इतिहास आहे. आणि या इतिहासाच्या पाऊल पुन्हा आपल्याला भारतात जागी दिसते. पुराव्याची गरजच नाहीये आपल्याला. आणि म्हणून हे घडवणाऱ्या ज्या पडद्या मागच्या ज्या स्त्रिया आहेत, राम आणि लक्ष्मण हे वनवासाला गेल्यानंतर तिथे भरताचं काय झालं, कंठम भरत वक्तितः रामरक्षेचं श्लोक आहे की ज्यावेळेला भरताची रामाबरोबर भेट झाली त्यावेळी त्या दोघांचं प्रेम इतकं एकमेकांवरती होतं की ते गळा कडकडून मिठी मारली. मग अशा अवस्थेत असताना त्यांच्या पत्नीचे आयुष्य काय असते याच्याबद्दल हे पण सगळं पडद्या मागेच राहिलेलं आहे. या सगळ्या व्यतिरिक्त एक मोठी गोष्ट या पुस्तकावर आपल्याला सरांनी आपल्या समोर आणलेली आहे. मला ठाम वाटतं की 99.99% लोकांना माहित नसेल की या 4 भावांना रामायणातल्या एक बहीण होती, रामाची बहीण. याचा उल्लेखही जसं मगाशी प्रास्ताविकात सरांनी सांगितलं की त्यांना खंत आहे की रामायण महाभारतातल्या मालिकांमध्येही अनेक गोष्टी दाखवल्या गेल्या नाही. कदाचित वेळ नाही, कदाचित टीआरपी या कुठल्या गोष्टी असतील, पण पुस्तकाला मात्र टीआरपी आपण मिळवून द्यायचं आहे. कारण या पुस्तकातून पवार सरांनी रामाच्या बहिणीला, सीतेला आपल्या समोर मांडलंय. याचा उल्लेख केलेला आहे. सीतेचं नाव, बहिणीचं नाव होतं शांता. आणि मग काही कारणाने दुसऱ्या राजांना दत्तक दिलं गेलं आणि त्यामुळे रामायणात या राम भगिनीचा उल्लेख केलेला नाही आहे. त्यामध्ये एक मोठी महत्वाची माहिती आपल्या समोर सरांनी आणलेली आहे. तर रावणाची पत्नी मंदोदरीची काय भूमिका होती हे सगळं इथे रामायण सुरू असताना असे कितीतरी रावण आता आपल्याला आजच्या काळातही समाजात दिसतील ना. आपण रोज पेपर उघडल्यावर किती वाईट बातम्या वाचतो. आपण पहिले हाच विचार करतो की अरे यांच्या घरातून यांना काही संस्कार दिले गेले की नाही, काही डूज अँड डोंट्स सांगितले जात आहेत की नाही. रावणाच्या काळातही रावणाच्या पाठीशी असणारी, रावणाला समजावणारी मंदोदरी बद्दल या पुस्तकात लिहिलेलं आहे की वेळोवेळी
रावणाला सांगत होती की असं करू नका किंवा त्यांच्या वाईट प्रवृत्तीपासून ती त्यांना प्रवृत्त करण्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी होती. त्याचा उपयोग झाला नाही झाला तर पुढचा भाग. शिवतांडव स्तोत्र आपल्यापैकी अनेकांना माहित असेल. शिवतांडव स्तोत्रामध्ये उल्लेख आहे की रावण शंकराचे परमभक्त होते आणि त्यांनी हे स्तोत्र लिहिलं. पण रावणाबरोबरच मंदोदरी शिवभक्त होती, त्याचा उल्लेख आहे. आणि हे जेव्हा मी मगाचपासून तुम्हाला म्हणते की या बऱ्याच गोष्टींचा उल्लेख पाश्चात्यामध्ये केले गेलेला नाहीये, तर हे रामायण महाभारत काळापासून सुरू आहे मंडळी. जे आजच्याही काळात आहे. आजच्याही काळात प्रत्येक घरातली स्त्री आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी अनेक गोष्टी करत असते, अनेक भूमिका पार पाडत असते, पण त्यामध्ये नोटीसच केल्या जातात, त्यामध्ये रेकग्नाइजच केलं जातं आणि त्याची गरज आहे. हा झाला रामायणातला भाग. आणि सर या पुस्तकात फक्त रामायणाबद्दलच लिहून थांबलेले नाहीये, तर महाभारताबद्दलही त्यांनी उल्लेख केलेला. जेव्हा महाभारत म्हणतो पांडव आहे, कौरव आहे. कौरव म्हटल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं गांधारी. अरे मग आपला एक मुलगा जर का वाईट वागला तर आई दोन कान कशी आवाज करते, ओरडते, रागवते. प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडतो, अरे मग कौरव इतके वाईट वागले, आपल्याच भावांशी भांडले, मग गांधारी काहीच बोलले नाही त्यांना, धृतराष्ट्र काहीच बोलले नाही, असे आरोप गांधारीवर केले जातात. पण हे पुस्तक वाचताना सरांनी त्या भूमिकेत जाऊन त्यांच्याबद्दल मत मांडलेलं आहे, त्यांची भूमिका मांडलेली आहे की गांधारीने शारीरिक दृष्ट्या दंड नंतर विचार कौरवांना समजवण्याचे, रोखण्याचे अनेक प्रयत्न केले. पण शेवटी जे महाभारत घडायचं होतं ते घडलं, पण तिने तिच्या परीने अनेक प्रयत्न केले. ही एक बाजू आपल्यापर्यंत. कसं आहे, जोपर्यंत तुम्ही तुमची बाजू मांडत नाही तोपर्यंत लोकांपुढे सत्य येणार नाही. कधी कोणीतरी बाजू मांडली पाहिजे. आज या प्रकाशन क्षेत्रामध्ये, पुस्तकाच्या क्षेत्रामध्ये अनेक पुस्तकं रोज प्रकाशित होत असतात. कथा आहेत, कविता आहेत, आत्मचरित्र आहे, प्रवास वर्णन आहे, इतिहासाबद्दलही अनेक पुस्तकं प्रकाशित दरवर्षी होत राहतात. पण आपल्याला फक्त शूरवीर पराक्रमांचे इतिहास वाचायचे नाहीये, तर जे इतिहास घडले पण ते आपल्या समोर आलेले नाहीये, त्यांची ओळख जर आपणच नाही करून घेतली तर आपण पुढच्या पिढीपर्यंत ती ओळख कशी जाऊ देणार. त्यामुळे हे पुस्तक आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे. रामायणातल्या स्त्रियांची आपल्याला माहिती यातून मिळते. महाभारताची माहिती देताना कुंतीचाही उल्लेख केलेला आहे, गांधारीचा केलेला आहे आणि देवकी आणि यशोदा याच्याशिवाय तर कृष्णाचं चरित्रच अपूर्ण आहे. महाभारत जे घडलं, पांडवांना साथ देणारे श्रीकृष्ण होते. साक्षात देव श्रीकृष्ण रथाचं सावत्र करत होते. आपण जर एकदम लहान मोठ्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी आपण देवाला हात लावतो ना, जसं लाईट गेली आपण म्हणतो अरे देवा लाईट गेलं, पाणी गेलं, अरे देवा पाणी गेलं. अशा लहान मोठ्या कितीतरी गोष्टींसाठी आपण देवाला हात मारतो आणि एखाद्या मनाविरुद्ध गोष्ट झाली की आपण देवाला दूषण देतो. पण देव म्हणतो की तुम्हाला लढायचं, तुमची लढाई तुम्हालाच लढायची आहे, मी फक्त पाठीशी असणार. आणि तोच रोल कृष्णाने, तीच भूमिका कृष्णाने महाभारतात केली होती. सारथ्य केलं होतं, लढला तो अर्जुन. जी ही शिकवणूक श्रीकृष्णाने त्याच्या संपूर्ण कार्यकाळात, जीवन काळात सगळ्यांना दिली, तो श्रीकृष्ण घडला कोणामुळे? देवकी आणि यशोदा. आपल्याला फक्त सिरियल मध्ये काही गोष्टी, काही मुद्दे आठवत आहेत. शाळेमध्ये कधीतरी म्हणजे आपण ते मराठी माध्यमात होतो, शाळेमध्ये धडे होते, त्यात आपण एक फोटो बघितला होता की डोक्याला टोपली घेऊन वसुदेव चालले. त्याच्या व्यतिरिक्त फार आपण नंतर कधी ऐकलं वाचलं नाही. पण देवकीच्या मनातली आंदोलन, यशोदेच्या मनातली आंदोलन ही एक पुरुष हृदय असूनही रुपेश पवार सरांनी फार चांगल्या पद्धतीने या पुस्तकामध्ये टिकलेली आहे. एक साधी सोपी गोष्ट सत्तेशेवटी सांगते की फक्त ज्ञान देणं हा या पुस्तकाचा उल्लेख नाहीये, तर अनादी काळापासून म्हणजे त्या काळ वर्षांपूर्वी या त्रेतायुगामध्ये जेव्हा हे सगळे रामायण महाभारत घडले तेव्हापासून स्त्री जी संघर्ष करत आली आहे, जे त्याग करत आली आहे, जे समर्पण करत आली आहे, ती आता इथे जे आपण उपस्थित आहोत इथपर्यंत ते झालं. म्हणजे कुठून आलं ना, हे सगळं शिकतो आपण. पण अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपल्याला नैसर्गिकपणे आपल्यामध्ये आहेत. मग हे या सगळ्या मातांमुळे. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै. आणि दुसरा एक श्लोक, या देवी सर्व भूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै.
या शक्ती रूपाने आणि बुद्धी रूपाने देवी प्रत्येक स्त्री मध्ये आहे, प्रत्येक महिलेमध्ये आहे. तिचा आदर करायला हवा, तिचा सन्मान करायला हवा. सर्वप्रथम उपस्थित सर्व स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन. कारण एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेणे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक हे आयोजकांना आम्हाला सांगितलेलं म्हणून आम्ही ते पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक काढतो. एक दोन कार्यक्रमाचा एक भाग असतो म्हणून आम्हाला काढून देतात. मात्र स्पर्धेमध्ये भाग घेणे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे सर्व स्पर्धकांचे सर्व स्पर्धक विजेते झाले असं मी समजतो. सगळ्यांचे अभिनंदन. त्याचप्रमाणे आयोजकांचे चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि नाट्य तुषार संस्थेचे रुपेश पवार आज त्यांचा वाटतो खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे राजेंद्र गुरुसावी याचे देखील मनापासून आभार की ते आम्हाला परीक्षण म्हणून तिथे संधी दिल्या. राजेंद्र गुरुसावीचा मला एक साधारण 15-20 दिवसापूर्वी फोन आला की असं परीक्षण तुम्ही कराल का दिवाळी अंकाचं. मी लगेच त्यांना होकार कळवला. कारण दिवाळी अंक माझ्यासाठी एक वीक पॉईंट आहे. कारण माझी जी जडणघडण झाली लेखक म्हणून, कवी म्हणून जी जडणघडण झाली हे दिवाळी अंकापासूनच झाली. जसं 7-8 वर्षापासून मी विविध दिवाळी अंकांमध्ये लिहितोय, कथा लिहितोय, कविता लिहितोय, लेख लिहितोय. आणि त्याची जवळजवळ 6 पुस्तकं झाली दिवाळी अंकामध्ये आलेल्या लेखनाची. त्यामुळे मला दिवाळी अंकाचं महत्त्व मला पडलेलं आहे. त्यामुळे मी त्याचा ताबडतोब होकार दिला. आणि हे सगळे दिवाळी अंक माझ्याकडे जेव्हा ते घेऊन आले, जवळजवळ 40 दिवाळी अंक माझ्याकडे ते घेऊन आले, की आल्यानंतर माझं मन अगदी अर्धच भूतकाळामध्ये गेलं. म्हणजे माझ्या शाळेचं आणि कॉलेजमधलं जीवन मला आठवायला लागलं की त्यावेळेला का दिवाळी अंक विकत घेण्याची एवढी परिस्थिती कोणाचीच नसायची. ते आपण लायब्ररीला होतो. तर माझी मराठी ग्रंथ संग्रहालय नौपाडा करायचं आहे एक जुनं असं कौलारू तिथे माझी सवाल होतो. आणि तिथून मी लायब्ररीतून दिवाळी अंक घ्यायचो. आणि माझी बहीण होती ती मनोरंजन वाचनालय तिथे होतं मेडिकल हॉस्पिटल, तिथून ती अंक घ्यायची. आणि त्यावेळेला ती मासिक असायची. आणि आता आपण दिवाळी अंक आपण फक्त वर्षातून एकदा दिसतो, तसं त्यावेळेला मासिक असायचे. मासिक, त्रैमासिक, साप्ताहिक आणि नंतर त्याचे दिवाळी अंक व्हायचे. असा प्रवास होता. आता दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मासिक, त्रैमासिक हळूहळू लोक पावले गेले आणि फक्त तर दिवाळी अंक राहिलेले आहेत. ही कारणं वेगवेगळी आहेत. त्याच्यामध्ये मला म्हणजे आपल्याला द्यायची गरज नाही. त्या काळामध्ये म्हणजे माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये जवळजवळ 75 ते 100 अंक दिवाळी अंक निघायचे. आणि सगळे दर्जेदार असायचे. म्हणजे साधारण नाव मी लिहून आले: मौज, हिस्ट्री, हंस, माहेर, महानगर, वाङ्मय शोभा, आवाज, दीपावली, अक्षर असे अनेक दिवाळी अंक दर्जेदार असायचे. आणि त्यामुळे आमची रांगोळी, नंतर फटाके, नंतर गोडधोड याच्याबरोबर दिवाळी अंक अतिशय अपरिहार्याचा भाग आमचा असायचा. आम्ही चाळीमध्ये राहायचो. चाळीतले पुढचे 3 महिने म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये आम्ही दिवाळी अंक ठेवलेले असायचे आणि त्याचं वाचन करायचं. त्यामुळे फक्त मनोरंजन नव्हे तर समाजाला चांगला आरसा दाखवणारी दिवाळी अंक अशी एक प्रकारची तिची प्रतिमा होती. आज घडीला जवळजवळ 450च्या वरती दिवाळी अंक निघतात. हे कौतुक आहे का त्याचा वेगळ्या प्रकारे आपण त्याचा विचार करता आला पाहिजे. एकट्या मंत्रालयामधून 50 दिवाळी अंक निघतात. हे कोणाला माहिती नाही. मंत्रालयातून 50 दिवाळी अंक निघतात. म्हणजे अर्थकारण काय विचित्र बदललेलं असेल बघा.
आपल्या भारतामध्ये फक्त 2 ठिकाणी दिवाळी अंक निघले जातात, म्हणजे एक महाराष्ट्रातून आणि एक दुसरं म्हणजे बंगाल. आणि बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या निमित्ताने ते अंक काढतात. पण आपल्या एवढी संख्या नाही, त्यांची जवळ 100च्या वगैरे अंक निघतात, पण आपले 450च्या अंकावरती जातात. म्हणजे ते जबरदस्त अर्थकारण त्याच्यामध्ये घडलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रिंटर, डीडीपी ऑपरेटर, जाहिरातदार, संपादक, लेखक, कवी, वितरक अशी मोठी चेन असते की थोडं अर्थकारण त्याच्यामध्ये व्यापलेलं आहे. त्याच्यामुळे मला त्या दिवाळी अंकाचं खूप कौतुक वाटतं. अनेक लेखक मंडळी ह्याच्यातून घडलेले आहेत. उदाहरणार्थ जयवंत दळवी, विजय दळवीकर, श्रीनाथ पेंडसे, जिंद्र खानोलकर ही सगळी मंडळींनी त्याच्यातून सुरुवातीला लेखन केलं आणि त्याच्यातून त्याची पुस्तकं निर्माण झाली. लेखक म्हणून त्यांना एक वेगळी ओळख समाजामध्ये, लेखकांना, वाचकांमध्ये मिळत लागली. आताच्या काळामध्ये प्रणव सचदेव, किरण येले, हितेश शिंदे, इथे पाठीमागे बसलेले आहेत, गणेश मतकरी ही मंडळी देखील या दिवाळी अंकाच्या माध्यमातूनच एक कवी आणि एक कविता आणि लेखन विविध माध्यमातून ते पुस्तक निर्माण होऊन ते लेखक आणि कवी म्हणून आता त्यांची ओळख आलेली आहे. तरी देखील इतकं सगळं असून देखील एक काळजीयुक्त मला म्हणजे भीती वाटते की याच्यामध्ये तरुण वाचकाला किंवा तरुण लेखकाला कसं जोडून घ्यायचं ही मोठी चिंता माझ्यासमोर वाटते. आपण कमी पडतो की काय, कारण आत्ताच आपली उपस्थिती जर आपण अशी बघितली जवळजवळ 35-40 वर्षाच्या वयाच्या वयोगटाचे मला दिसतोय. तरुण मंडळी खूप कमी दिसत आहेत आणि तरुण मंडळी ते सगळी कविता करतात. असं काहीतरी विचित्र सगळीकडे चालू झालेलं आहे की ते वेगळ्या साहित्य प्रकाराकडे वळायलाच मागत नाही. म्हणजे आता मी सगळे दिवाळी अंक जे बघतो ते तरुण मंडळी झपाट्याने कविता करत असतात. सकाळी कविता करतात, दुपारी फेसबुकवरती टाकतात, संध्याकाळी त्यांना माहिती किती मिळतात त्याच्यावरती त्याचं काय म्हणतात विश्व अवलंबून असतं. दुसरं म्हणजे सृजन संवाद, पाठीमागे किती शिंदे बसलेले आहेत. सृजन संवादचं फक्त 4थं वर्ष आहे. या 4थ्या वर्षामध्ये तिने जी घेतलेली झेप आहे ती खरोखरच म्हणजे उत्तम अशी आहे. त्याच्यानंतर आमच्या अधोरेखित ह्या दिवाळी अंकाचे तिथं पण 5-6 वर्ष असेल. ह्याचं देखील पल्लवी मॅडम समोर बसलेले आहेत. ह्याचं देखील 6 वर्षामध्ये तिने घेतलेली झेप आहे ती कौतुकास्पद आहे. आणि मोदी दरम्यान सुहास लाड म्हणून त्याचा तो आले नक्की त्याचं देखील कौतुक करायचं वाटतं किंवा अशी पण निघत आहेत. त्याच्याप्रमाणे विषयानुरूप आता अंक सध्या निघत आहेत. म्हणजे लग्न विशेष अंक, स्त्री विशेष अंक, कथा विशेष अंक, भयकथा, गूढ कथा असे देखील विशेष अंक आता येत आहेत बाजारामध्ये आणि वाचकांचं उत्तर प्रतिसाद त्यांना मिळते. आज आपण बघतो की दिवाळी अंकाचा इथे आपला निर्णय लागणार आहे. पण मला वाटतं की भरपूर हॉल पूर्ण भरलेला असेल, परंतु एवढं वाचकाने एवढं गांभीर्याने ते घेतलेलं नाही असं मला वाटतंय की पुढच्या वेळेला आपल्याला काहीतरी वेगळं त्याच्यावरती प्रोसेस करावी लागेल असं मला वाटतं. त्यामुळे तरुण वाचक सगळेच जे जे वाचक आहेत ते सगळे लेखक स्वतःला समजतात. जे लेखक आहेत ते वाचक असं काहीतरी विचित्र सध्या पॉलिटिक्स चालू झालेली आहे. पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांचे आभार, संयोजकांचे देखील आभार. तिथे मला परीक्षक म्हणून तिने मला इथे बोलवलं आणि या निमित्ताने दिवाळी मला वाचायला मिळाली. धन्यवाद. मी निवेदिकेच्या भूमिकेत असलेली मी आज परीक्षकाच्या भूमिकेत बोलणार आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ते रुपेश पवार सर. गुरु ठाकूर यांच्या ओळी मला नेहमी त्यांच्याकडे बघितलेली आठवतात की संकटांना म्हणून किती आहे नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. म्हणजे आपण एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या आपल्या आयुष्यात येणाऱ्या गोष्टींच्या तक्रारी करत असतो. जगण्यावर प्रेम करणारा हा माणूस. आणि ह्या 2 माणसं एक गोसावी सर आणि रुपेश पवार सर यांचा फोन आला आणि जे काही ते काम सोपवते त्याला नकार देणं येतच नाही हो होतावर. कारण त्यांची जी धडपड चाललेली आहे साहित्यासाठीची ती बघितली असं वाटतं का नकार द्यावा. आणि मग तिथे सगळे प्रश्नचिन्ह थांबतात. मला परीक्षक म्हणून जी जबाबदारी दिली त्यातनं यांचं काम होणं हा त्यांचा स्वार्थ होता, पण माझाही स्वार्थ असा की त्या निमित्ताने माझं वाचन समृद्ध होण्याचा मार्ग सुरू झालाय. म्हणजे अलीकडे आपण सगळेजण तक्रार करतोय की वाचन कमी झालंय, कमी झालंय.
तर इथे आता मनुष्य रामदास खरे सर पण म्हटले. आणि आपण जर पुस्तक प्रकाशनाचा रेशो बघितला तर दरवर्षी हजारो पुस्तकं प्रकाशित होत असतात. 450 दिवाळी अंक फक्त दिवाळीच्या काळात जर प्रकाशित होत आहेत तर आपण जे नकारात्मक भूमिका म्हणतोय की हल्ली लोक वाचत नाही, तर वाचत असतील म्हणून तर एवढं प्रकाशन होतंय ना. कदाचित माध्यम बदलली असतील. आमच्याकडे 40 दिवाळी अंक जवळपास आले होते. त्यांनी काही विभाग आम्हाला दिले होते पारितोषिक देण्यासाठी. त्याचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की 3च बाल दिवाळी अंक होते. आता बाल साहित्य म्हटल्यावर मी शाळेत शिक्षक आहे म्हटल्यावर मला थोडंसं अशी अपेक्षा होती की बालकांनी लिहिलेलं काही आहे का, तर तिथे माझी निराशा झाली. मोठ्या माणसांनी बालकांसाठी लिहिलेलं मला काय आढळलं. म्हणजे आम्ही लहान असताना शाळांमध्ये बालकवितांच्या स्पर्धा व्हायच्या आणि त्यातनं बालसाहित्यिक तयार होण्याचा एक मानस असायचा. आताच्या 40 अंकांमध्ये एक कथा विशेषांक आहे, एक अनुवाद विशेषांक आहे. म्हणजे साहित्य प्रकाराचा काही लोकांनी विचार केलाय तर एक स्त्रियांना वाहिलेला विषय आहे, एक मैत्री या विषयावर पूर्ण विशेषांक आहे, एक स्वप्न या विषयावर विशेषांक आहे, आनंद या विषयावर विशेषांक आहे. त्यानंतर मराठी भाषेला यावर्षीच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तर एक पूर्ण दिवाळी अंक मराठी भाषेला वाहिलेला आहे. हे मला कौतुकास्पद वाटलं. त्यानंतर आता मग उल्लेख झाला तर पोस्ट खात्याचं सगळं आता आपण बघतोय बंद होण्याच्या मार्गावर आहे सगळं प्रकरण. तर एक अंक पोस्टमन या विषयावर आणि बऱ्याच लोकांनी आणि त्यांनी इतकं तो अंक छान केले की पहिल्या पानावर पोस्टमनचं चित्र आहे आणि मागे त्यांनी कार्ड त्या अंकालाच शापल करून दिलेलं आहे. म्हणजे तुमच्या भावना त्या पत्रातून आमच्यापर्यंत पोहोचायचा मला म्हणजे आज ते पत्रलेखन हा जो प्रकार नामशेष होत चाललाय, मला त्या गोष्टीचं फार कौतुक वाटतं की आपला अंक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी वेगवेगळे पट्टे आयोजित केले जात आहेत. आता थोडंसं नकारात्मक नाही पण परीक्षण केलं म्हटल्यावर त्रुटी काहीतरी असणार. सगळ्यात महत्वाचं दिवाळी अंक असायचा. म्हणजे आम्ही 4 भावंड होतो तर आम्ही भाऊबीजेला मिळालेले जे पैसे असायचे तर त्या 3 बहिणी आम्ही ठरवायचं की तू हा विकत घ्यायचा, मी हा विकत घेईन. म्हणजे 3 बहिणी 3 अंक आणि मग ते रोटेशननी तुझा मला ते माझा तुला दे. तो काळ वेगळा होता, आता काळ बदललाय. पण त्यातनं व्यंगचित्र खूप असायची. म्हणजे माझा तरी आवडीचा विषय त्यावेळेला त्या बालपणातल्या मुलांसाठी तो एक आवडीचा व्यंगचित्र खूप असायची. ती आता कुठेतरी दिवाळी अंकात मला पाहिजे तसं प्रमाण आढळलं नाही. त्याचा विचार कर, कारण का आता सर म्हणले की युवकांनी किंवा बालकांनी दिवाळी अंकाकडे वळावं असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यांना आकर्षक करणारं असं काहीतरी त्यात असेल तर ती मुलं त्याकडे वळतील. आता ही जी 40 अंक सरांनी माझ्याकडे परीक्षक म्हणून दिले होते ते मी माझ्या ग्रंथालयात कालच नेऊन ठेवले. म्हणजे माझा हेतू की माझ्या सगळ्या मुलांना ऑफिसला तिकडे घेऊन जायचं. तर आता खरी परीक्षा माझी पुढे सुरू होणार आहे. कारण मीही बघणार ना की मुलं नक्की कोणता अंक उचलतात, त्यांची अभिरुची काय आहे हेही मला कळेल. तर त्यातला जो आकर्षकपणा आहे कदाचित त्यामागे काही आर्थिक गणित असतील. कारण दिवाळी अंकात जर रंगीत चित्र असतील तर ती मुलांना जास्त आकर्षित होतात. काही ठिकाणी रेखाचित्र आपल्याकडे होती, रेखाचित्र त्यांचा वापर असायला पाहिजे असं म्हणजे विविधता असायला हवी. सरांनी म्हटलं तसं की साहित्यिक मूल्य पाहिजे त्या दर्जाचं नाही दिसत. म्हणजे काही ठिकाणी तर असं आढळलं की विनंती करून तू ली असं साहित्य गोळा करून तो अंक प्रकाशित झालेला जाणवतो. ज्यांना पारितोषिक मिळाले त्या सर्वांचं अभिनंदन आणि ज्यांना मिळालं नाही पण तुम्ही स्पर्धेपर्यंत पोहोचला म्हणून तुमचेही अभिनंदन. मला या स्पर्धेचं परीक्षण करण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद. प्रकाशन झालं त्यानंतर ओपन झालं. आता आपण दिवाळी पारितोषिक वितरणाकडे बोलूया. मी बहुतांश जणांना सांगतो की त्यांनी पुरस्कार डिक्लेअर करावे. संवादाच्या रूपाने आलेला आहे. आता आपण दिवाळी अंकाचा पारितोषिक वितरण समारंभ सुरू करतो.
आणि सर्वांना खूप लागलेला सभागृह होता. त्यामुळे मी अत्यंत कमी शब्दात माझं मनोगत व्यक्त करणार. अध्यक्षांची पंचायती होती की सगळं सांगून झालेलं असतं आणि सगळ्यांना मान्य. मला वाटतं तुम्ही मध्ये ठेवलं होतं, पण काही हरकत नाही. अध्यक्षांनी त्याच तयारीने यावं म्हणजे आपल्या समोर व्यासपीठावरची मंडळी करताना म्हणता येत नाही, ते ऐकतील आणि आपल्याला चार शब्द किती बोलतो तसं सामान्य पद्धतीने ते आपलं विवेचन करावं. खरं तर मला गोसावी सरांचं अभिनंदन करायचं आहे. त्यांनी हा सगळा घाट घातलाय की दिवाळी अंक काढणं हे जितक्या जिकरीचं आहे तितक्याच जिकरीचं आहे पुरस्कार वितरण. कारण याला जो काही अर्थसहाय्य लागतं तो काही सामान्य नाही आहे. त्यामुळे गोसावी सरांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या हिमतीला दाद देतो. आज महाभारत आणि रामायण यातल्या त्या कर्तृत्ववान स्त्रिया आहेत त्याच्यावरती छान उल्लेख टाकणारं पुस्तक आहे. ॲडव्होकेट रुपेशजींनी प्रकाशित केलं. आपण त्यांचं अभिनंदन करतो. त्याला रत्नागिरीची प्रस्तावना मिळाली. एका स्त्रीची अशा पुस्तकाला प्रस्तावना मिळणे हे पण योग्य भाग्याचं लक्षण आहे. दिवाळी छापणं पेक्षा त्याचं जजिंग करणं 40 अंक यांनी वाचले. आता मी यावर्षी 8 दिवाळी मी लिहिलाय त्याचे 2 अंक वाचून झाले. तुम्ही 40 अंक म्हणजे तुम्ही श्रीमंत आहात. त्यामुळे आपलं अभिनंदन. आणि दिवाळी अंक वाचल्यानंतर चेहरा फुलतो, आनंद चेहऱ्यावर दिसतो आणि आप दोघांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतोय. मला हे सांगायचं आहे की दिवाळी अंकाची परंपरा महाराष्ट्र आणि बेंगॉलमध्ये आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. मी सुद्धा एक रे म्हणा नावाचा दिवाळी अंक काढला होता. त्याला 13 पुरस्कार मिळाले आणि 14वा पुरस्कार जे मिळालं तो फार मोठा होता. 14वा पुरस्कार माझ्या बायकोचा मिळाला आणि मी तो बंद केला. दिवाळी अंक काढणं हे इतकं आनंदाचं काम आहे, इतकंच कठीण आहे आर्थिकदृष्ट्या. कारण पहिले लेखक म्हणतो ठीक आहे तू काढतोस, कवी म्हणतो ठीक आहे काही देऊ नको, पण प्रिंटरचं काय तिथेच मोठं फीस त्याला द्यावं लागतं. तो सांस्कृतिक दृष्ट्या काहीही करू शकत नाही कारण त्याला सगळ्यांची पेमेंट करायची असतं. दिवाळी अंकांवर असं सांगितलं की लेखक मोठमोठे लेखक जन्माला आले आणि मी दिवाळी अंकात झाले 2003 पासून लिहितोय. तर माझे 4 पुस्तकं आज दिवाळी अंकाच्या केवळ दिवाळी अंकाच्या लेखामुळे जन्माला आलेले आहेत. दिवाळी अंक वाचून वर्षभराचं जे फराळ म्हणतो ना तो इतकं बहुतेक छान मिळतो. पण प्रत्येक लेखक हा काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो आणि दिवाळी अंकामध्ये नवीन काय मिळतं. जसं मला एक लेखक मिळाला संतोष भावे, फार सुंदर लिहितात. मी त्याचा फोन केला, म्हटलं काय सुंदर लिहिताय तुम्ही, तुमच्यासारखं लेखन आम्हाला कधी जमणार आहे. पण ही दात देता आली पाहिजे. जे चांगलं आहे ते चांगलं आहे. पहिले इथे टांगे चालायचे, मग मक्की चालायचे, मग श्राम आले, मग लोकल आली, आता भेटतोय. तर हा बदल होणार आहे. याला आपण स्वीकारलं पाहिजे. रडत बसण्यापेक्षा जसं शिवाजी महाराजांनी 22 किल्ले जिंकले, 22 हरले आणि 22 पुन्हा जिंकले, आव्हान येणारच आहे. रडून चालणार नाही. वाचनाचं प्रमाण वाढलंय असं मी म्हणतोय. कुठल्या माध्यमातून होईना, फेसबुकवर वाढलंय, लोक टॅबवर वाचतात. तर माध्यम बदलली. हट्ट करून एखादी पुस्तकाचं वाचलं पाहिजे. आता मुलं, माझी मुलगी आता 28 वर्षाची आहे, ती रात्री 2 वाजता तिला सांगवलं तर तो बाळा ती म्हणते मग तुम्ही कसं काय लिहिताय. म्हटलं मोबाईल मला वापरत नाही, मी मोबाईलला वापरतो, मोबाईल तुला वापरतो. आजच्या मुलांची परिस्थिती आहे. त्यामुळे तेही काहीतरी वाचतच असतात ना, पुढे तरी चॅट करत असतात. आता हाताचं लेखन नाही पण चॅटिंग चालू असतं. तर हे सगळे जे बदल आहे ना, हा हे बदल घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. याला कोणीही थांबवू शकत नाही. प्रत्येक मूल जन्माला यायला तो वृद्ध होणारच आहे, तो जाणारच आहे. तसं वृत्तीही होतच जाणार. वृद्ध आणि वृत्ती बदल होत जाणार. एखादा कार्यक्रम पूर्वी प्रत्येकाच्या घरी जाऊन पत्रिका द्यावी लागायची, आता व्हॉट्सअपवर पत्रिका देता येतं. आपण फायदे पण बघितले पाहिजे.
नवीन नवीन लेखक आहे. एक बघा, आक्रमण होतात आणि आक्रमण पुन्हा थांबतात. असं नाही की आता बाबरने आक्रमण केलं कुठे थांबतं, संपलंय ते. नवीन इतिहास नेहमी होत असतो. आणि मला असं वाटतं की हे जे आक्रमण आहे तात्पुरतं आहे. एआय वगैरे जे आहे आम्हाला काहीही भीती वाटत नाही, कारण एआयला अक्कल नाही, बुद्धी नाही. हे जर ट्रेडर तो गोळा करतो आणि तुम्हाला देतो. आणि किती दिवस मशीनचं काम आपण बघणार आहोत. शेवटी निसर्गाच्या पुढे एआय वगैरे हे सगळे येणारे आहे, जाणारे आहे. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की आपला गुरु एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामी, संत ज्ञानेश्वर, ह्या प्रतिभा आहेत सगळ्या. आणि चॅट जीपीटी वगैरे हे काहीही करू शकणार नाही. फक्त त्याच्या नादाला लागू नये, नादाला लागू नये. कारण मानवी मन, प्रवृत्ती, प्रतिभा हे निसर्ग देतो. एवढीशा आंब्याच्या कोळीमध्ये एवढं मोठं आंब्याचं झाड कसं काही जन्म घेतं? इतकं तर जीपीटी करू शकेल, सूर्य उगवू शकेल, ऋतू आणू शकेल. तर एवढं जीपीटीचं का आपण घाबरतोय? काही घाबरायचं कारण नाही. दिवाळी हे संक्रमण आहे, पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या भीतीपायी आक्रमणं जे होत आहेत ना, ती घाबरवत आहेत. आणि 20 वर्ष झाले त्यांनी घाबरवून सोडलेलं आहे. उद्या कसं होणार, उद्या कसं होणार, काय कसं होणार. मी पण एक चित्रकार आहे. मग आज आर्ट गॅलरीमध्ये जीपीटीवरची चित्र लागायला पाहिजे होती ना. तबलजी केव्हाच केला असता, हार्मोनियम केव्हाच संपली असती, संगीतकार केव्हाच संपले असते. असं होणार नाही. 20 वर्षात कुठल्या गाण्याने मनात घर केलंय सांगा. तर जुनीच गाणी का अजूनही तरुण पोरं प्रेमात पडल्यानंतर जुनीच गाणी का म्हणतात? कारण त्याला मूल्य आहे, निसर्गाचं मूल्य आहे. कुछ तुम्ही नया बनाएंगे या भानगडीत जो पडतो ना, त्याचं काहीच नवीन असतं, हट्टाने काही होत नाही. तसा हा जो दिवाळी अंक समारोह पूर्ण महाराष्ट्रावर आहे, मला असं वाटतं की येत्या काही 20 वर्षात, अजून 10 वर्षात तो पुन्हा जोमाने येईल. आता जुनी संस्कृती पुन्हा वळण घेतलंय, विकत घेतलंय. बाळा हे खाऊ नको, ते खाऊ नको. एका शाळेमध्ये मी बघितलं की घरचं खाल्ल्याने काय होतं, त्याच्यावर गाणं मास्तरांनी लिहिलं आणि एवढं सगळ्यांना आवडलं की आम्ही कुरकुरे खाणार नाही, चिप्स खाणार नाही, कोल्ड्रिंक्स पिणार नाही, पिझ्झा खाणार नाही, अमुक खाणार नाही, तमुक खाणार नाही. होऊ द्या ना, आपल्याकडं होऊ द्या. दुःख येऊ द्या, दुःखानंतर सुख येतं. तर मला मी याचं स्वागत करतो. या सगळ्याचे सगळं चाललंय ना, येऊ द्या. कारण निसर्गापुढे, निसर्ग हा असा देव आहे की जो कुणाला निर्माण करता आला नाही, कुणाला निर्माण करणं शक्य होणार नाही. त्यामुळे जे साहित्य आहे, संगीत आहे, नृत्य आहे, ते चिरंजीव आहे, जगणार आहे आणि आपल्याला ते जगवायचं आहे. फक्त घाबरू नका. शिवाजी महाराज आग्र्यातून सुटू शकतात. मी नेहमी म्हणतो, अरे रडत काय बसलाय तू, गुरुचरित्र वगैरे वाचतोस का? वर्षातून 2 शिवचरित्र वाच, तुझं दुःख कुठल्या कुठे निघून जाईल. तर ही छोटी जी आक्रमण आहे, या सगळ्या आक्रमणाला आपण किती दाद द्यायचा ते आपण ठरवायचं आहे. मला पूर्ण खात्री आहे जाताना पॉझिटिव्ह बोलायचं की दिवाळी अंकाची जी परंपरा आहे ती जगणार आहे, आपल्याला ती जगवायची आहे. आणि येत्या काही सुवर्ण काळात पुन्हा आपल्या अंगणात तुळशी वृंदावन असेल, शेणाचा सडा असेल, उखळलेलं असेल, घरची बाई, कामवाली बाई पूर्ण गेलेली असेल, कारण तुळून चुकलेलं असेल की हे लादी पुसल्याने, उखळ केलेले आपले आधार जातात. तर ते जे आपण आळशी झालोय ना पुन्हा, हे चक्र आहे. त्यामुळे सगळ्या चक्राला एकच उत्तर आहे की आपण सजग राहायला पाहिजे. जाता जाता एकच सांगतो की हातात पुस्तक घेऊन वाचण्याची मजा आहे, ते मोबाईलवर नाही. हा जो प्रकार आहे ना, हा मोबाईलमध्ये नाही. त्यामुळे आपण ते जर थांबलात, मला वाटलं खरंच पुढच्या काही झालेल्या असेल तरी पण मी धन्यवाद देतो. आणि पुनश्च व्यासपीठावरच्या पुढचा विषय पुन्हा एकदा रुपेशजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आम्ही तुमच्या